नमस्कार. घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण इथं रव्याचे आप्पे बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथं रवा घेतलेला आहे, दही घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली शिमला मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची. इथं मिरे पावडर घेतलेला आहे, जिरा पावडर, मीठ, चाट मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद. चला आता आपण रेसिपी करूया. आता आपण त्यामध्ये रवा टाकू. दही, आता आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकेल आहे. छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकू. आता आपलं पीठ छान असं मिक्स केलेलं आहे. आता आपण ते अर्धा तासासाठी भिजवून घेऊया. इथे आपण एका वाटीत तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालं आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी टाकूया. आता आपण त्यामध्ये कढीपत्ताही टाकणार आहोत. आता अर्धा तास झालेला आहे. आपण आपलं पीठ बघूया. छान असं भिजूनही झालं आहे. आता आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटोही टाकणार आहोत. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरचीही टाकणार आहोत. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीरही त्यामध्ये टाकणार आहोत. लाल मिरची पावडरही आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. हळद, धना पावडर, चाट मसाला, जिरा पावडर, मिरे पावडर, चवीनुसार मीठ टाकू. आपण गरम केलेलं तेल, कढीपत्ता, मोहरी तेही टाकणार आहोत. छान असं आपण ते एकजीव करून घेऊ. अशा प्रकारे आपलं पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण आप्पे करूया. आता आपण इथं आप्याच्या भांड्याला तेल लावत आहोत. सगळीकडे तेल लावून घेऊया. आता आपण त्यामध्ये आपलं मिश्रण टाकणार आहोत. आता आपण 5 मिनिटासाठी हे शिजवून घेऊया. छान असे आपले आप्पे फुगून वरती आलेले आहे. आता आपण ते दोन्ही साईडनी शिजवून घेऊया. अशा प्रकारे आपण अजून करून घेऊया. रव्याचे आप्पे आपले तयार झालेले आहेत. टेस्टी रेसिपी आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.